बरोबर 4 ते 5 हवालदार लोक उभे होते. मी सिग्नल जम्प नव्हता केला, काय नव्हता. आणि 3-4 ऑलरेडी बिझी होते. आणि एक शेवटचा एक होता खाकीवाला, ते गोल टोपी घालून असतात ना, तो उभा होता. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? सगळे मजेत आहेत ना? मजेत असलं पाहिजे मित्रांनो. पाऊस पाणी चालू आहे आणि मी पण जरा 2 दिवस गाडी काढली नव्हती, काही कामानिमित्त. काल काढली होती पण काल व्हिडिओ नाही बनवला. आणि आज शनिवार आहे मित्रांनो. आज शनिवार माहिती आहे तुम्हाला, रेट कमी असतात. काय करणार, पण आपल्याला गाडी काढणं गरजेचंच आहे. CNGच्या लाईनमध्ये आज थोडी लेट काढली गाडी. आता वाजलेत 7:10 आहेत. तर CNG भरून झाल्यानंतर ऑनलाईन येणार आहे. तर सांगतो तुम्हाला कुठली बुकिंग, किती फेअर वगैरे. आणि मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवायचं माझं कारण आहे, पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं होतं की माझा व्हिडिओ बघून किंवा टार्गेट पूर्ण होते म्हणून गाड्या घेऊ नका. तुम्ही जर मेहनत करत असाल तरच तुम्ही गाडी घ्या. अन्यथा जर तुम्हाला जॉबमध्ये का जास्त त्रास होतो, तुम्हाला 14 तास 15 तास तिथे काम करायला लागतं आहे, तर स्वतःची गाडी येऊन स्वतः करू शकता. अन्यथा गाडी घेऊ नका, कारण बिझनेस खूप कमी झालेला आहे मित्रांनो. रेट पण खूप कमी आहेत. आता घेतलं आहे म्हणजे आपल्याला करणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ बघून तुम्ही असं समजू नका की अरे 2000-3000 त्याचं टार्गेट होतं आहे, मग आपण पण घेऊया. मी तुम्हाला घ्यायला सांगत नाही आहे. माझा व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण आहे, ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत, ज्यांना बिझनेस करायचं माहीत नाही किंवा त्या माहीत नाही किती तासामध्ये, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत असतो. आणि मी थोडी अपडेट देत असतो. मी जे काम करतो त्याची माहिती देतो तुम्हाला. मग त्याच्यावरून जे काम करणारे लोक आहेत ना, त्यांना पण अनुभव येतो की बाबा हा माणूस जर करत असेल तर आपण पण करायला काय. समजलं? माझा हा व्हिडिओ बनवायचा मोटिव्ह आहे. मी सांगतोय म्हणून गाड्या घेऊ नका. ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर घेतच असेल तर स्वतः मेहनत करणार असेल तर घ्या. मेहनत जिथे 8 तास 10 तास लागतात तिथे 14 तास 12 तास काम करावं लागतंय ट्रॅफिकमध्ये, मुंबई या ठिकाणी. तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. तर चला आता CNG भरूया आणि आपण ऑनलाईन येऊया. चला मित्रांनो, CNG भरलेला आहे आणि मी आत्ता जस्ट ऑनलाईन आलो, बघू शकता. आता कुठली बुकिंग देतो बघा फक्त. रॅपिडो अर्धा तास अगोदरच ऑन केली होती. आणि रॅपिडोची पहिली बुकिंग घेत होती एअरपोर्ट. गॅस भरला नव्हता म्हणून एअरपोर्टची घेतली नाही. तर उबर ऑन केलं, 147ची बुकिंग देतोय. काय भिकारडा आहे एक नंबरचा. 101 रुपयाची बुकिंग. कांदिवली बेस्ट. जा रिक्षा करून. इतका भिकारडा आला ना उबेर, खरंच. आणि सगळ्यांनी एक दिवस गाड्यांना चालवणं बंद केलं पाहिजे उबेरमध्ये. रॅपिडो चांगले तरी देतो ॲक्च्युली, प्राईस वगैरे चांगले देतो रॅपिडो. पण उबर लय हरामखोर झाला आजकाल. त्याचा माज आपण जर उतरवला ना सगळ्यांनी एकत्र येऊन, तर तो लाईनीला येईल. आता 176ची बुकिंग देतोय. आता मी घेतले नाही तर माझं रेटिंग कमी करणार आहे. एक्सेप्ट रेटिंग चाले बुक करणारे पण चिंदी चोर आहेत. आता इथून कांदिवली ईस्टला जायचं बुक करतोय. स्टेशनला जायचं गाडी, रिक्षा चालू आहे, बसने जा ना. अंधेरी ईस्ट 181. नाही घेणार मी. घेणार नाही. एक चांगली सकाळ एक चांगली बुकिंग. भले आज रेट कमी आहे शनिवारचं, पण सकाळी 350-400 तरी बुकिंग लागली पाहिजे, तर घेऊन फायदा आहे. कमी रेट आहे तर 150-250 वाली बुकिंग घेऊन काहीच फायदा नाही. तर आता बघूया कुठली देते बुकिंग, सांगतो तुम्हाला. मित्रांनो, एक बुकिंग आली आहे 351. ठीक आहे, शनिवार आहे ना, रेट कमी आहेत, त्यामुळं घेऊया बुकिंग. आलो आहे मी जनकल्याणमध्ये. तिथे पोचल्यावर अपडेट देतो तुम्हाला. मित्रांनो, पहिलीच बुकिंग झालेली आहे कंप्लीट. 353 रुपये दिले. 25 किलोमीटरची राईट होती आणि 44 मिनटात लागले मित्रांनो ड्रॉप करायला. आता माटुंगाला आलो आहे पण अजून काही वाजत नाही बुकिंग. हे बघा 335. आणि सर्च बघा किती आहे. इतका सर्च असून बुकिंग वाजत नाही. रॅपिडो पण ऑन केलेला आहे मी. तर शनिवार बघूया मित्रांनो कसा जातो. ठीक आहे, बुकिंग आली, सांगतो तुम्हाला. माटुंगाला आहे. ॲटलिस्ट माहीम दादरवरून तर वाजायला पाहिजे. आणि बिलकुल फुल सर्चमध्ये आहे मी. चला मित्रांनो, बऱ्याच वेळा लागले. आता कांदिवलीची बुकिंग लागले. ही बघा.
11 मिनटं पिकअप दाखवतोय, पण जातो घ्यायला. चला देतो कांदिवलीला पोचलं की अपडेट. मित्रांनो, पहिल्या बुकिंगचं अपडेट दिलं होतं मी. माटुंग्याला गेलो होतो आणि माटुंगावरून मला दादरवरून बुकिंग आली. कांदिवली वेस्ट, चारकोप कांदिवली वेस्ट दादर स्टेशनवरून 376 रुपये दिले. 28 किलोमीटरची राईड होती. 1 तास लागला ड्रॉप करायला. आणि कांदिवलीला जसा गेलो तर माहिती आहे तिकडे गेल्या बुकिंग लागतेच. तिथून लगेच दिली चारकोपवरून मला लोअर परेलचे दिलेत मला 439. 1 तास 4 मिनटं लागली ड्रॉप करायला मित्रांनो. सेलिंगने आलो आहे आणि आता इथं आलो तर आहे परेलला. बुकिंग येतात पण छोट्या आहेत. 115 रुपये, 120 रुपये. सॅटर्डेला खूप हालत खराब करतो. सॅटर्डेला काय इवन नॉर्मल डेला पण खूप बेकार बुकिंग देतो. तर लोअर परेलला थांबलो. इथं बघा आजूबाजूला रेसिडेन्शियल वगैरे आहेत भरपूर. हे बघा आणि सर्च बघा किती. आणि सरळ ब्रिज मारून गेलो ना लोअर परेलचा तर पुढे करी रोड. राईट घेतलं तर करी रोड आणि लेफ्ट मारून विचार करतोय लालबाग साईडला सरकावं. आता आलो तर 10 मिनटं थांबतोय ते. तर मग डायरेक्ट पुढे करी रोड ब्रिज वगैरे उतरून लालबाग साईडला जाणार मी. तर इथे बघूया. इथून वाटत नाही बुकिंग येईल कारण ऑफिस एरिया जास्त इकडे. सॅटर्डे तर हिशोबाने एखादं लागू पण शकते बुकिंग मित्रांनो. आता पण काम झालं आहे माझं 1170 रुपये. खूप स्लो झालं आहे. ठीक आहे, बघूया. चांगली बुकिंग भेटली ना मित्रांनो काम होऊन जाईल मस्त आहे. चला मित्रांनो, करी रोड ब्रिज उतरून मला लागली विक्रोळी वेस्टची. तिचे दिले 289 रुपये. 18 किलोमीटरची राईड होती. 40 मिनटं लागली ड्रॉप करायला. आणि विक्रोळीला आलो तसं विक्रोळी वेस्टवरून दिली मला मित्रांनो ठाण्याला आलो आहे मी. ठाण्याला सांगतो कुठं आलो आहे, हंसनगर कोपाटला आलो आहे. ते त्याचे दिले मला 221 रुपये. आणि मित्रांनो याची स्टोरी सांगतो तुम्हाला, थांबा. मित्रांनो जी ट्रिप मिळाली होती ना मला ठाण्याची, त्याला पिकअप केला विक्रोळी वेस्टवरून. आणि मी गांधीनगरचा सिग्नल आहे जो ठाण्याला राईट मारायला लागतो, राईट घेतलं. आणि त्या लाईनीमध्ये बरोबर 4 ते 5 हवालदार लोक उभे होते. मी सिग्नल जम्प नव्हता केला, काय नव्हता. आणि 3-4 ऑलरेडी बिझी होते. आणि एक शेवटचा एक होता खाकीवाला, ती गोल टोपी घालून असतात ना, तो उभा होता फोनवरती. सडनली मला साईडला घेतलं आणि गाडीमध्ये एकदा पॅसेंजर पण होते. खाली उतरलं. बोललं काय आलं साहेब? नाही लायसन दाखवा. लायसन दाखवलं. बोला आता माझ्या गाडीवर मला माहिती आहे मला फाईन किती येतो. आणि तो फाईन आहे फक्त तो मुंब्रा बायपासवाला जो रोड आहे ना तो फाईन आहे 2000चा. आणि ती गाडी दिसत नाही. मुंब्रावर तू गेलात, मुंब्रा तो चढांवरती ते डोंगरातून जो रोड गेला आहे त्याच्या ठिकाणी उभे राहतं की माहीत पण नाही पडत तुम्हाला. तर तो माझा फाईन आहे. मी बोला आता ह्याच्यावर उज्जत घातली तर मला सोडणार नाही, टाईम वेस्ट होणार. का गाडीमध्ये कस्टमर बसलेले आहेत. लायसन काढला आणि लायसनच्या खाली 100 रुपयाची नोट ठेवली. एखादा मला माहिती आहे त्यांच्यावर बहस करून काय फायदा नाही. मी 100 रुपये मुद्दाम दिले कारण आपला फाईन आहे. तो फाईन घेतला त्याने सोडलं नसतं, नाही तर त्याने तरी घेतलेच असे पैसे माझ्याकडून. रिश्वत तर घेतलीच असते हरामकराने. तर 100 रुपये दे, लायसनच्या खाली ठेवलं. बोलतो नाही पैशाचा सवाल नाही आहे, फाईन बघायचा होता. बोला फाईन माझ्या गाडीवरती एकच आहे. एखादा असता तर एक काम कर बघा, घेऊ 100 रुपये ठेव तू, पण तो फाईन भरून टाक. पण 100 रुपये असे एक दुसरे मिळतील, नाही तर बाकीचे हरामखोर आहे सगळे, नीच आहेत. मी 100 रुपये दिलेत ना मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 250 रुपये 150 रुपये कमवायला किती तास लागतो आणि किती ट्रॅफिकमधून तुम्हाला सहन करून जावं लागतं ड्रॉप करायला आणि पिकअप करायला. आणि असे हरामखोर असतात ना रिश्वतखोर पोलीसवाले, तोंडातून शिवे ना. माझे मेहनतीचे पैसे आहेत ते 100 रुपये जे दिलेत ना त्याला हजम नाही होणार मित्रांनो. तुला त्याच्या घरामध्ये काय ना काय ते प्रॉब्लेम होते. माझे 100 रुपये घेतात त्या हवालदाराला, काय ना काय ते पनिशमेंट आहे. घराला कुणा त्रास होईलच होईल. माझे मेहनतीचे 100 रुपये आणि हे साले एका मिनटामध्ये 100 रुपये कमवतात, एका मिनटामध्ये. तर तो बोलला असा ना मला, जाऊ चल फाईनवर काय असेल तर भरून टाक, निघतो. अरे टुरिस्ट गाड्यांना एवढा त्रास देता तुम्ही. BMW ऑडिओवाल्यांना थांबवा कधीतरी, आम्हालाच का त्रास देता तुम्ही. रोड टॅक्स सगळं काय भरत असतो आम्ही, इमानदारीने काम करतो. तो फाईन जो आहे तो मला आज न उद्या भरायचंच आहे ना. जेव्हा मी गाडीची माझी पासिंग येईल तेव्हा मला भरावं लागणार आहे.
आणि जर त्याच्यात उजत केलं तर बोला नाही भर आत्ताच भरावं लागेल, तुला भरावं लागेल. अरे काय समज द्या, सोडून टाका, माणूस कितीतरी ठेवा जरा. तुम्ही वर्दीमध्ये त्याच्यासाठी येता, कळलं ना. तुम्ही डॉक्टर इंजिनियर होणे तुमची लायकी नाही आहे. तुम्ही फक्त वर्दी घालून येता ना लोकांकडनं पैसे काढण्यासाठी, कमवायसाठी. ठीक आहे, माझी चूक आहे, मी मान्य करतो, माझं फाईन आहे, मला आज न उद्या भरायचंच आहे ना. पण ते 100 रुपये दिले ना एखादा असताना इमानदार, तर बाबा एक काम कर, जा तू, तुझं काय फाईन असेल तो भरून टाक, पण नेक्स्ट टाईम असा बोलला असं सोडला. त्याने घेतले 100 रुपये आणि बोलला ठीक आहे जा करू. यांची अवकात काय, 50 रुपये असेल तर 50 रुपये पण मानला असता. 100 रुपयाची नोट होती ना. बोलले ठीक आहे जाऊ द्या, निघालेलं बरं तिथून. नाही तर तो अजून अर्धा पाऊण तास खाल्ला असता माझा. मग दुसरा आणखी व्हाईटवाला पण आला असता, त्याच्यावर मग कोण भेस करत बसणार. तर असं आहे मित्रांनो. तर खोपट रोडला आलो आता, इथं जेवतो आणि मग ऑनलाईन येतो. ठीक आहे, चला मित्रांनो. मला लागलेली आहे बुकिंग चेंबूरची. त्याच्या अगोदर आली होती अंधेरी वेस्ट आणि कांदिवलीची, नाही घेतले मी. आणि त्या साईडला आता जर गेलो ना रिटर्नमध्ये ट्रॅफिक भेटेल बुकिंग. तर आता ह्या साईडला जेवढं होईल तेवढं कवर करायचं आणि मग घरी जाताना त्या साईडची बुकिंग. ठीक आहे, देतो अपडेट मित्रांनो. पिकअप पॉईंटला चाललो आहे, 2 मिनिटात पोहोचतोय. ड्रॉप केल्यानंतर अपडेट देतो. मित्रांनो, ठाण्यावरून बुकिंग लागली होती मला. ठाण्यावरून घेऊन आलो चेंबूरला. 433 रुपये दिले. 23 किलोमीटरची राईड होती, 1 तास लागला ड्रॉप करायला. आणि इथं आल्यानंतर मी जर CNG टॉपअप केलं, CNG कमी होता, CNG भरला आणि आता पुन्हा ऑनलाईन आलो आहे. पण बुकिंग येत आहेत, पण मला वेस्टर्नला जायचं नाही. अंधेरीची वगैरे बुकिंग येते, अंधेरी आहे, एअरपोर्ट वगैरे, पण तिकडे नाही जायचं आहे मला. प्लस वर्ली वगैरे येते, वर्लीची मॅचिंगमध्ये गेली. येत आहेत बुकिंग, पण दादरची पण आली होती. मला नवी मुंबई नाही तर ठाणा घ्यायची आहे, पण येत नाहीत त्या बुकिंग. आता बघूया कुठली येते. 5-6 बुकिंग माझ्या अशा डिक्लाईन केल्यात मी. आज सॅटर्डे, फर्स्ट सॅटर्डे आहे ना, सुट्टी नाही आहे लोकांना, पण ट्रॅफिक भरपूर आहे आता. आणि आता बघूया आता कुठली बुकिंग मिळते. मित्रांनो, चेंबूरला होतो आणि चेंबूरवरून मला लागली होती डोंबिवलीचे दिले मला 490 रुपये. 42 किलोमीटरची राईड होती. आणि डोंबिवलीला गेल्यावर मी तिथून टाकलं लोकेशन मालाडचं, आणि ती दिली मला गोरेगाव, त्याचे दिले 620 रुपये. 44 किलोमीटरची राईड होती. आणि मित्रांनो, मी 7 वाजता घरी आलो आहे. 12 तास ड्युटी झाली माझी आणि टार्गेटसुद्धा आपला कंप्लीट झाला आहे. आणि हा व्हिडिओ मी बनवतो आहे घरी जाऊन, फ्रेश बी चाललो आहे आणि गाडी धुवायला आलो आहे, म्हणून बोललो अपडेट देऊया. आणि अपडेट द्यायला आलो तुम्ही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.